हॅलो, गुड मॉर्निंग. तर आम्ही काल आलेलो नाशिकला आणि काल भाऊबीज होती. तर काल आम्ही भाऊबीज सेलिब्रेट केली. काल एवढं काही ब्लॉग बनवायला भेटलं नाही, पण आज आम्ही जाणार आहोत त्र्यंबकेश्वरला आणि तिथला मी ब्लॉग बनवणार आहे आज. मी आत्ता जस्ट गेट रेडी विथ मी शूट केला, तर तो नक्की बघा आणि भेटते थोड्याच वेळात. हॅलो, आत्ताच मी रेडी झालेली आहे आणि तुम्हाला मी आत्ता माझा पूर्ण लुक दाखवते. माझं तर आवरून झालेलं आहे, दीदीचं पण झालेलं आहे आणि मम्मी जस्ट आता आवरते आणि आम्ही सगळे आत्ता जस्ट थोड्या वेळातच निघणार आहोत. खाली तर आलेलो आहे, मामाचाच पत्ता नाही आहे आणि मम्मी आणि आजी पण नाही आलेत खाली अजून आणि आम्ही फक्त येऊन थांबलेलो आहे वेट करत. किती वाजल्यात? 7:53 झालेले आहेत. सगळे तर आलेलो आहे. मामा येतो आहे, ऑटो वगैरे जे भेटेल ते घेऊन. मग आता आम्ही निघू. तसं लेट झालेलं आहे. आम्ही डायरेक्ट रिक्षा केलेली आहे. भाडं किती सांगितलं? 400 वन साईड, 400 वन साईड आणि रिटर्न सांगितलेलं आहे. तसं टाईम लागेल. काय म्हटले आजी? बोलते इथेच चालले, पण लवकरून देऊ का मग तुम्हाला? गर्दीचं बोलून गर्दीचं. हा, दीदी आता जस्ट गर्दी नको, कारण आम्ही लास्ट टाइम गेलो तेव्हा आम्ही 4 तास लाईनमध्ये उभे होतो. 4 तास. आणि आम्ही दुपारी सकाळीच गेलेलो, पण आमचं दर्शन दुपारी झालं आणि आम्हाला यायला पण संध्याकाळी झालं. तर आज बघू, नशीब चांगलं असलं तर कमी गर्दी भेटेल, गेल्यावरच समजेल काय ते. फायनली आता जस्ट आम्ही पोचलेलो आहे. तिथे बस स्टॉप आहे त्र्यंबकेश्वरचा. आणि समोर बुक पण लागलेलं. पप्पा ब्लॉग तुम्हीच बोलता, ब्लॉग बनव, ब्लॉग बनव. पोस्टला घेतलं नाही तुम्ही काय? मामा नाही, मागच्या वर्षी आम्ही आलेलो तेव्हा मामाने अर्धा तास बोलून आम्हाला 4 तास चढवलंय. जर मला आधी माहिती असतं तर मी 5 मिनिटासाठी पण गेली नसते. आणि नाही असं ब्लॉगरचं नाव खराब करताना लोक. त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आपलं स्वागत आहे. ही माझी मम्मी काय बोलायचं? हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आम्ही आलो आज त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी. इकडे मार्केट पण लागलेले, फुलं वगैरे. ते बघ ब्रह्मगिरी पर्वत आणि समोर ब्रह्मगिरी पर्वत आहे. व्हिडिओमध्ये मे बी क्लिअर येत नसेल. आता आम्ही जाते दर्शनासाठी आणि गर्दी तर खूप आहे. बघू आता लाईनला लागायला लागतं की नाही. दर्शन कसं होतं दाखवते मी तुम्हाला.
लाईन एवढी जास्त आहे की आम्ही एकदम बाहेरच येऊन गेलोय पार शहरात घुसलो. मंदिराच्या बाहेर डायरेक्ट मंदिराच्या गावाच्या बाहेर आलो. मंदिराच्या परिसरात पण नाहीये, मंदिराच्या आजूबाजूला पण नाहीये ही लाईन. लाईन एवढी जास्त आहे की मंदिराच्या आजूबाजूला पण लाईन नाही, डायरेक्ट एकदम गावाकडे आलो आणि एवढी लाईन. आणि पुढे आज जाऊन पण 4-5 सेक्शन आहेत वेगवेगळे, तिथे पण असे 10-12 लाईन्स आहेत. आणि लास्ट टाइम जेव्हा आम्ही आले तर आम्हाला टोटल 4 तास लागले मंदिराच्या गेट पासूनच आज जायला. आणि आज तर आम्ही मंदिराच्या आजूबाजूला पण लाईन येत नाही. बघू आम्ही किती टाइम लागतोय.